जाते. साधारणपणे मी काल जेव्हा चेक केलं 10 GB चा डेटा माझ्या मोबाईलमध्ये जमा झाला याच्यामुळे. आता मी तो सगळं वेगळं करतो आहे आणि आमचं एक चॅनल आहे SNG ह्युमन राईट. त्या चॅनलमध्ये यांनी मग एक केलेलं संकलित व्हिडिओ टाकण्याचा आमचा आता उपक्रम सुरू झाला. त्यामुळे जरी आपण इथं कदाचित काही कमी जरी लोक असलो तरी ती उणीव जी आहे ती याच्याने भरून निघते. या बसा. आणि मी आज नागदेव साहेबांचा विशेष आभारी आहोत. मी त्याचा तयारी करून येतच होतो पण ते कारण की आज 1-2 टॉपिक जे आहेत ते आपल्या चर्चेने येतील आणि त्या या आपल्या पुजारी साहेबांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातील. या आठवड्यातल्या 2-3 महत्त्वाच्या घडामोडी आहेत. सगळ्यात महत्त्वाची घडामोड जर म्हटली तर भूषण गवई साहेबांची. तर भूषण गवई साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे 9 जानेवारीला मी ते सगळं ते आणलेलं होतं. हो, 9 जानेवारीला एक निकाल दिला आणि एक आपले बहुतेक मालवीय साहेब आहेत कोणी नाव बरोबर एक्झॅक्ट ते त्यांचं जे आहे ज्यांनी हो संतोष मालवीय बरोबर आहे. संतोष मालवीय यांनी सुप्रीम कोर्टात एक पिटिशन दाखल केली. त्या पिटिशनमध्ये वकील आहेत आणि बहुतेक भाजपा संघाचे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी एक पिटिशन दाखल केली. त्या पिटिशनमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली की आपण 1 ऑगस्ट 2024ला एक निकाल दिलेला आहे. तो निकाल आहे वर्गीकरणाचा आणि त्याचबरोबर शेड्यूल कास्टमधला क्रिमिनल लावण्याचा. आणि जे श्रीमंत आहेत गर्भ श्रीमंत आहेत लाखो करोडो अब्जो हे इतके पैसे कमवतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. त्यांना फक्त इन्कम टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स असे काही टॅक्सेस दिले की सगळं करायला मोकळी आणि त्याच्यामध्ये सूट त्याच्यामध्ये भयंकर सूट. म्हणजे हे अशा प्रकारे भांडवलदारी व्यवस्था जी आज आपल्यात आहे तो त्याचा दुष्परिणाम आहे. आपण त्याच्यावर चर्चा नंतर सर्वसामान्यपणे आपण सांगू. पण त्याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं आहे आता आरक्षणाचे बारकावे आपण लक्षात घेऊ आणि काही गोष्टींचं उत्तर हे न्यायाधीश भूषण गवईला आपल्याला मागावंच लागेल. पहिली गोष्ट अशी चला आपण विचार करू. आपण 50चा विचार करतो की 50 मध्ये संविधान लागू झालं आरक्षण लागू झालं. गवई साहेब म्हणतात की गेल्या 70-80 वर्षात जे काही आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यांना वंचित करा. आता पहिला प्रश्न आहे की संविधानाचे लाभ आरक्षणाचे लाभ मिळणं केव्हापासून सुरू झालं. 50 मध्ये आपल्यामध्ये साक्षरता किती होती किती शिकलेले लोक होते आणि मग जर सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवायचं असेल तर त्याच्याकरता अनपढ गंवार अशिक्षित लोकांना तुम्ही आरक्षण देत होते काय. आपली पहिली पिढी जी थोडीशी साक्षर झालेली आहे ते 1970 मध्ये 70 मध्ये आपण मंडळी साक्षर व्हायला लागलो आणि कुठेतरी आणि मग तिथं आपण अर्ज करायला लागलो. मंत्रालयामध्ये आमचे काही मित्र मंत्रालयात जेव्हा लागले ते कोणत्या काळात लागले ते 80च्या दशकात लागलेले आहेत. 70 मध्ये पिढी साक्षर व्हायला लागली आणि 80च्या दशकांपासून वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्ही लागायला लागलो. मी निरीला लागलो आरक्षणाच्या याच्यावर नाही लागलो मी कोटातून नाही लागलो बौद्धांना कोटा नव्हता पण मला बहुतेक आपण जे आहोत तुम्ही केव्हा लागले 74 हे 74 असं व्यक्त केलं की ज्यांना एकदा आरक्षण मिळालं तो मागासवर्गीय राहत नाही तो अस्पृश्य राहत नाही तो दलित राहत नाही. अशा प्रकारे मत या जज महोदयांनी व्यक्त केलाय. त्याच्याच बाजूला टाइम्स ऑफ इंडिया आणि अनेक वृत्तपत्रात असं छापून आलं की एका दलित जजनी हा निकाल दिलेला आहे. म्हणजे त्या वृत्तपत्रांकरता गवई साहेब अजूनही दलितच आहेत आणि हे गवई साहेब ही विडंबना आहे. गवई साहेब निकाल लिहितात की आता ज्यांना आरक्षण मिळालं
ते काही दलित राहिले नाही. आणि या जजेसला ते सगळे वृत्तपत्रवाले दलितच म्हणतात. म्हणजे ही जी भावना आहे, विद्वान न्यायाधीश नाही म्हटलं तो भाग वेगळा. बंधूंनो, लक्षात घ्या, या आपल्या निकालामध्ये ही गवई साहेबांची विडंबना आहे की त्यांच्या मागचा त्यांच्यावर लागलेला जो ठप्पा आहे की ते एका विशिष्ट समाजातून आलेले आहेत, ते नाही पोचू शकले. त्यांनी निकाल दिला, वर्गीकरणाचा निकाल दिला, आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला, तो एक भाग वेगळा. आता ही जी विडंबना आहे, आता मी थोडक्यात एक तुम्हाला अजून एक विषयाकडे लक्ष देईन. मी 50% बोललो. 1950 मध्ये आरक्षण लागू झालं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि आपली बहुतेक मंडळी कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे, कर्मचारी संघटनांशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांना तो इतिहास माहित आहे. पण मी आता तुम्हाला म्हणतो की 1940 ते 50च्या दशकात काय झालं, 1940 च्या 50च्या दशकात काय झालं याच्याविषयी आमचे बहुतेक बुद्धिजीवी हे अनभिज्ञ आहेत, माहित नाही त्यांना. 1940 ते 50चा काळ आरक्षणाचा थोडा लाभ घ्यायला लागली आणि जी पिढी 70 ते 80च्या दशकात लाभ घ्यायला लागली त्यांच्याबद्दल गवई साहेब म्हणतात की ज्या दिवसापासून आरक्षण सुरू झालं 50 पासून, तेव्हापासून मी या मतावर पोहोचलेला आहे की यांना आरक्षणाचा लाभ देऊ नका. गवई साहेबांना विचारलं पाहिजे. चला ठीक आहे, गवई साहेब बोलले, तांत्रिक बोलले, जाऊ द्या. दुसरा प्रश्न असा की आरक्षणाची अंमलबजावणी झाली काय. गवई साहेबांनी म्हटलं पाहिजे की बा आरक्षण जर दिलं धोरण होतं तर आरक्षणाची अंमलबजावणी झाली काय. बहुतेक जागी आपण म्हणतो बॅकलॉग नाही भरला गेला, बहुतेक जागी बॅकलॉग आहे. क्लास 4लाही आहे, क्लास 4ला कदाचित सफाई मजुरांच्या जागा तर फक्त या विशिष्ट समाजाला देण्यात आलेल्या आहे, त्याच्यामध्ये बॅकलॉग नसेल. क्लास 3 मध्ये आणि क्लास 2 मध्ये आणि क्लास 1 मध्ये तर सगळ्यात गोंधळ. म्हणजे ज्या माऱ्याच्या आणि मुख्याच्या जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं काय. गवई साहेबांनी या गोष्टीवर लक्ष दिलं किंवा आरक्षण धोरणाचे लाभार्थी जे आहेत त्यांना आरक्षण धोरणाचा लाभ मिळाला किंवा नाही मिळाला याविषयी गवई साहेब मौन आहे. गवई साहेबांच्या एकंदरीत जजमेंटवर असं वाटते की गवई साहेब हे घोर आरक्षण विरोधी आहे, घोर आरक्षण विरोधी आहे. आता तुम्ही या 2-3 गोष्टी, बॅकलॉगचा प्रश्न, क्लास 1 क्लास 2 मध्ये प्रमोशनसाठी या लोकांना प्रमोशनच्या माध्यमातून तरी त्या जागा मिळाव्या याच्याकरता रिझर्वेशन इन प्रमोशन याच्याकरता किती मोठा संघर्ष सुरू आहे. आजही आहे, आजही सुप्रीम कोर्टात रिझर्वेशन इन प्रमोशन करता संघर्ष सुरू आहे. रिझर्वेशनचे लाभ मिळाले नाही, जे मिळाले ते फार उशिरा मिळाले, त्याच्यातही प्रचंड बॅकलॉग. आणि आमच्या बहुतेक SC STच्या जेवढ्या संघटना आहेत त्यांच्या सगळ्या बहुतेक केसेस ज्या आहेत त्या रिझर्वेशनच्याच आहेत. दलित स्थान मागितलं नाही, आम्ही वेगळ्या प्रकारची भूमिका मागितली नाही, ते आम्ही मागितले होते आपले फक्त मानवाधिकार, ज्या आधारावर आज भारतीय संघराज्य तयार झालेले आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट आरक्षणाच्या विरोधात बोलते तेव्हा ती त्या भावनेला सुरंग लावते. आता मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, आता राज्य आलं, आता आम्ही आपली मनमानी चालू. पण आंबेडकरी माणसांनी त्यांना तो इतिहास वाचावाच लागेल की नेमकं काय झालं होतं. 1940 ते 50च्या दशकात काय झालं होतं. बाबासाहेब गेले, पिक्चर बघता तुम्ही 1-2 काही स्टेटमेंट देतात, कोणी म्हणतात संविधान सभेत आरक्षणाला विरोध झाला. मग बाबासाहेबांनी एक भूमिका घेतली. बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशनचे मेकर होते आणि त्यावेळेस काही लोकांनी भूमिका घेतली की शेड्यूल कास्टला आरक्षण देण्यात येऊ नये. बाबासाहेबांनी सरळ म्हटलं की जर समजा तुम्ही माझ्या लोकांना संरक्षण, आरक्षण, त्यांचे मानवाधिकार संरक्षण करत नसाल तर मला या संविधानाची काही गरज नाहीये, मी माझा पदाचा राजीनामा देतो चालला जातो. कधी कधी पिक्चर म्हणून छोटी मोठे क्लिपिंग देतात, पण सत्य आहे ते. मी बाबासाहेबांची 600 भाषण संपादित केली, प्रत्येक घटना संपादित केली आणि त्याच्या मनामध्ये आढळलं. आणि त्यावेळेस एवढा म्हणजे हा झाला, काही त्यावेळेस आपले ज्यांना आपण हरिजन खासदार म्हणतो असे खासदार होते. आरक्षणाचा विरोध सुरू झाला काँग्रेस पक्षामधून की नाही शेड्यूल कास्टला आरक्षण द्यायचं नाही. हे जे हरिजन खासदार होते ते बाबासाहेबांच्या मदतीला आले
आणि त्या हरिजन खासदारांनी आपल्या पक्षाला सांगितलं, काँग्रेस पक्षाला सांगितलं की जर समजा तुम्ही शेड्यूल कास्टला आरक्षण देणार नसाल तर आम्ही तुमच्या बाजूने नाही आंबेडकरांच्या बाजूने जाऊ. त्यांनी धमकी दिली. आणि जे शेड्यूल कास्टचे जे खासदार होते म्हणजे त्यावेळेचे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा सांसद याचे सदस्य होते ते बाबासाहेबांच्या बाजूने उभे झाले आणि त्यामुळे आरक्षण हे राहिलं. आरक्षण हे कसं आलं? एका रात्रीमध्ये काँग्रेसनी किंवा नेहरू साहेबांनी एक तबकामध्ये असं वाढून तुम्हाला आरक्षण दिलंय काय? त्याच्या मागेचा एक संघर्ष आहे. अशा प्रकारे स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये हेच आहे. राज्य आणि अल्पसंख्याकचे बाबासाहेबांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हेच आहे की आम्हाला हे संरक्षण पाहिजे. त्यावेळेस बाबासाहेब काही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे सदस्य नव्हते. बंगालचं विभाजन झालं ते बाहेर होते. नंतर त्यांना काँग्रेसने घेतलं. त्यावेळेस एक नमूद आहे. मी जे आज बोलतो ते स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये नमूद आहे की आम्हाला ही संरक्षण मिळावीत आणि त्याच आधारावर आज भारतीय संघ राज्य हे अस्तित्वात आलं. हा शेड्यूल कास्टचा एवढा मोठा वर्ग कधी कधी म्हणतात की बा गांधीच्या म्हणण्याने बाबासाहेबांना सांसदीय सभेत घेतलं, याच्याने घेतलं. सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. एकच खरी गोष्ट आहे की 1946 पासून जो संघर्ष झाला, 46-47 मध्ये जो संघर्ष झाला की जर तुम्ही आम्हाला आमची संरक्षण आमचे मानवाधिकार दिले नाही तर भारतीय संघ राज्याचं होणारं संविधान हे आम्ही मान्यच करणार नाही. या बाबासाहेबांच्या शब्दांमुळं हे सगळं घडलेलं आहे. मी या इतिहासात आता हा जजमेंट जे आहे हे फार भयानक आहे. त्यानंतर वर्गीकरणाचं जजमेंट झालं. आता त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. पण तुम्ही हे वाचलं असेल, अनुसूचित जातीचे वर्गीकरण लावले. राज्यभर आमच्या मोहिमा सुरू आहेत. नांदेडला होतो मी गेल्या आठवड्यात. हटकर नावाचे प्राध्यापक आहेत, मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली. तिकडे गायकवाड आहेत पुण्याला, त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. जर तुमच्यापैकी कोणी मुंबईला आलं असेल त्यांनी बघितलं असेल किती मोठं आम्ही तिथं अभियान राबवलं. नागपुरात राबवलं, मुंबईला राबवलं, नांदेडला राबवलं छोटं अभियान. औरंगाबादला आम्ही थोडे कमी पडलो. अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन राबवत आहोत, अभियान राबवत आहोत. याच्यामध्ये हटकरांचं म्हणणं असं होतं की बा हा जो आयोग बसवला आहे महाराष्ट्र शासनाने शेड्यूल कास्टमध्ये वर्गीकरण करावं, महार मांग कामगारांना वेगळं आरक्षण द्यावं, असा यावर निर्णय घेण्यासाठी जो आयोग बसवलेला आहे तो एक सदस्यीय आहे. वर्गीकरणाचा जो विरोध आहे. पण तुम्ही नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.